Hello friends, welcome to the SYBC Organic Chemistry chapter 2, that is heterocyclic and polycyclic aromatic compounds. So friends, in last lecture we already discussed about the basics of this chapter, then some introductory part of this chapter, that is what is the definition of heterocyclic compounds, which are the heterocyclic compounds, then classification of heterocyclic compounds. So in classification of heterocyclic compounds, we discussed the three types of heterocyclic compounds. First one is a 5-membered heterocyclic compounds, second one is 6-membered heterocyclic compound, and last one is a condensed heterocyclic compounds. So in 5-membered heterocyclic compounds, some examples are there. That is, first one is a furan, then pyrrole and thiopene. These are the well-known examples of 5-membered heterocyclic compounds. Then we discuss the 6-membered heterocyclic compounds. That is, pyridine is well-known example of 6-membered heterocyclic compounds. And last one is a condensed heterocyclic compounds. So in condensed heterocyclic compounds, quinoline and the isoquinoline is the examples of condensed heterocyclic compounds. So in this chapter, we will discuss about the nomenclature of heterocyclic compounds. So what is the nomenclature of this heterocyclic compound, that is 5-membered, 6-membered and condensed heterocyclic compounds. तर इथे बघितलं तर आपण हे बेसिक एक्झाम्पल घेतलेलं आहे. हे एक्झाम्पल आहे 5-membered हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्सचं. 1, 2, 3, 4 and 5 5-membered हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स आपण जर मागच्या लेक्चरमध्ये बघितले तर ज्यावेळेस हा एक्स ऑक्सिजनने रिप्लेस करणार आहोत त्यावेळेस हा जो कंपाऊंड आहे तो फ्युरान होणार आहे. तोच एक्स ज्यावेळेस आपण सल्फरने रिप्लेस करणार आहोत त्यावेळेस हा थायोपिन होणार आहे. आणि ज्यावेळेस हाच एक्स आपण नायट्रोजनने रिप्लेस करणार आहोत त्यावेळेस हा पायरोल होणार आहे. तर वेअर एक्स इज इक्वल टू तो ऑक्सिजन असू शकतो, सल्फर असू शकतो किंवा नायट्रोजन असू शकतो. आपण हे बघितलं की ऑक्सिजन, सल्फर अँड नायट्रोजन दिस आर द हेटेरो ॲटम्स. आणि हे प्रामुख्याने हे जे तिघं हेटेरो ॲटम्स आहेत ते कुठल्याही रिंग जंक्शनमध्ये ज्यावेळेस जातील त्यावेळेस हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स तयार होतो. हे आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलेलं आहे. तर आता आपण नॉमेनक्लेचर, तर ज्यावेळेस असा काही कंपाऊंड असेल त्यावेळेस त्याला कुठलाही एखादा फंक्शनल ग्रुप अटॅच असेल कुठलाही पोझिशनला, तर त्याला नंबरिंग कशी द्यायची किंवा त्याचं नॉमेनक्लेचर कसं ठरवणार आहोत आपण हे या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात आधी नॉमेनक्लेचरमध्ये it is a 5-membered heterocyclic compounds containing X, that is oxygen, nitrogen and sulfur as a heteroatom. तर हे जे काही 5-membered heterocyclic compounds आहेत त्याच्यात काय हा जो X आहे तो ऑक्सिजन असू शकतो, नायट्रोजन असू शकतो किंवा सल्फर असू शकतो. पोझिशन्स आर इंडिकेटेड बाय नंबर ऑफ ग्रीक लेटर्स अँड नंबर 1 इज ऑलवेज गिवन टू द हेटेरोॲटम. म्हणजे इथून जी नंबरिंग देणार आहोत किंवा ह्या ज्या पोझिशन्स आहेत 1, 2, 3, 4, तर ह्या ग्रीक लेटर्सने आपण इंडिकेट करणार आहोत किंवा जे नंबरिंग देणार आहोत तर 1, 2, 3, 4 and 5, तर जो नंबर 1 असणार आहे इज ऑलवेज गिवन टू द हेटेरो ॲटम. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट की जो नंबर 1 असणार आहे तो ऑलवेज जो आपला हेटेरो ॲटम असणार, इथे ऑक्सिजन असणार आहे, नायट्रोजन असणार आहे किंवा सल्फर असणार आहे, तर जो नंबर 1 आहे तो ऑलवेज हेटेरो ॲटमला द्यायचा आहे. इथून आपल्याला नंबरिंग स्टार्ट करायची आहे. किंवा आता इथे बघा आपण नंबरिंग जर दिलं तर 1, 2, 3, 4 and 5 इथे अगदी व्यवस्थितपणे आपण त्याला नंबरिंग दिलेलं आहे. त्यानंतर ज्यावेळेस ग्रीक लेटरने आपण ते इंडिकेट करणार आहोत तर जो ॲडजसंट आपला हेटेरो ॲटमचा जो ॲडजसंट कार्बन आहे ती त्याची अल्फा पोझिशन असणार आहे. त्यानंतर त्याच्या पुढची जी पोझिशन असणार आहे ती बीटा पोझिशन. आपल्याला माहिती आहे की अल्फा, बीटा, गॅमा ह्या सगळ्या पोझिशन्स आपण देत आलेलो आहोत. तर ही अल्फा पोझिशन आणि ही बीटा पोझिशन. तर इकडच्या बाजूने बघितलं तर हा कार्बन आणि हा कार्बन दोघंही सिमिलर कार्बन असल्यामुळे हा अल्फा असेल तर हा अल्फा डॅश. तर हा कार्बन आणि हा कार्बन का सिमिलर, तर या कार्बनला जे ॲडजस्टंट ग्रुप आहे त्याला ॲडजस्टंट हा कार्बन ज्याला की एक हायड्रोजन आहे आणि डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे. तसाच इकडच्या कार्बनला पण इकडे एक डबल बॉन्ड आहे
आणि एक हायड्रोजन आहे. दोघांना वरती सेम ग्रुप आहेत. त्यानंतर इकडे सुद्धा याला एक साठच आहे, याला सुद्धा एक साठच आहेत. म्हणून हा कार्बन आणि हा कार्बन दोघं सिमिलर नेचर आहे की दोघांच्या ॲडजस्टंट जे काय आहे ते सिमिलर ॲटम आहेत. त्यामुळे हा अल्फा आणि हा अल्फा डॅश. त्यानंतर हा बीटा आणि बीटा डॅश. याच्यात पण सेम की हा कार्बन आणि हा कार्बन दोघंही सिमिलर आहेत. याला ॲडजस्टंट डबल बॉन्ड कार्बन, याला ॲडजस्टंट डबल बॉन्ड कार्बन, वरती एक हायड्रोजन, इकडे एक हायड्रोजन. त्यामुळे बीटा आणि बीटा डॅश हे नंबरिंग देताना आपण इथे दिलेलं आहे. तर आता नॉमेनक्लेचर कसं ठरवणार आहोत ते आपण एक एक्झाम्पल घेऊन बघणार आहोत, म्हणजे तुमचं अजून क्लिअर होईल. इथे जर बघितलं तर हे तिघं एक्झाम्पल्स दिले आहेत 5 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंडचे. तर पहिलंच एक्झाम्पल आहे, जर तुम्ही बघितलं तर हा नायट्रोजन ग्रुप ज्यावेळेस आपण इथून काढून टाकला तर आपण हे सिम्पल पायरोलचं स्ट्रक्चर होणार आहे. तर हे जे पायरोलचं स्ट्रक्चर आहे, तर त्या पायरोलचं स्ट्रक्चरला नंबरिंग कुठून द्यायची आहे, किंवा ज्यावेळेस त्याला एखादा फंक्शनल ग्रुप, इथे जर नायट्रो ग्रुप आहे तर त्याचा नॉमेनक्लेचर किंवा त्याचा नेम आपण काय असणार आहे तर ते आपण बघणार आहोत. तर आपल्याला इथे वरती बघितल्याप्रमाणे की पहिला जो नंबर आहे तो ऑलवेज हेटेरो ॲटम. इथून नंबरिंग स्टार्ट करायची 1 2 3 4 अँड 5. टोटल 5 पोझिशन्स, टोटल 5 सेंटर्स आहेत, म्हणून 5 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. त्यानंतर या ज्या कार्बनलाही ते नायट्रो ग्रुप अटॅच आहे. तर नंबरिंग देताना 1 अँड 2 म्हणजे याच्या ॲड्रेसन इथं 2 नंबरला जो नायट्रो ग्रुप आहे, किंवा जर ग्रीक लेटर्सने आपण इंडिकेट करायचं ठरवलं तर याची अल्फा पोझिशन, त्यानंतर ही बीटा पोझिशन, अल्फा डॅश बीटा डॅश. तर ज्या सेकंड पोझिशनला आहे नायट्रो ग्रुप अटॅच असल्यामुळे याचं जे नॉमेनक्लेचर आहे ते 2 नायट्रोपायरॉल, म्हणजे 1 2. सेकंड पोझिशनला नायट्रो ग्रुप असल्यामुळे 2 नायट्रो आणि हा एवढा ग्रुप पायरोल, की त्याचं नॉमेनक्लेचर काय असणार आहे तर 2 नायट्रोपायरॉल. किंवा और ही जी पोझिशन आहे ती ग्रीक लेटर्सने जर आपण इंडिकेट करायचं ठरवलं तर ही अल्फा पोझिशन, तर अल्फा नायट्रोपायरॉल, म्हणजे अल्फा पोझिशनला एक नायट्रो ग्रुप आहे आणि उरलेला हा ग्रुप तुमचा पायरॉल. तर अशा पद्धतीने त्याचं नॉमेनक्लेचर अल्फा नायट्रोपायरॉल. हे झालं तुमचं फर्स्ट एक्झाम्पल. आता सेकंड एक्झाम्पल बघितलं तर हा एवढा तुमचा फ्युरॉन, हा एवढा तुमचा फ्युरॉन ग्रुप आहे. तर फ्युरॉनला सेकंड पोझिशनला परत SO3H म्हणजे सल्फोनिक ॲसिड किंवा SO3H ग्रुप तिथे अटॅच असल्यामुळे त्याला नंबरिंग देताना आपण ऑलवेज इथे वरच्याप्रमाणे बघितलं तर फर्स्ट नंबर इज ऑलवेज टू हेटेरो ॲटम. इथून नंबरिंग स्टार्ट करणार आहोत 1 2 3 4 अँड 5. टोटल 5 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड, दॅट इज फ्युरॉन. आणि सेकंड पोझिशनला आहे तो SO3H ग्रुप आहे, म्हणून त्याचं नॉमेनक्लेचर देताना 2 फ्युरॉन सल्फोनिक ॲसिड. 2 पोझिशनला हा फ्युरॉन ग्रुप, इथे नॉमेनक्लेचर 2 फ्युरॉन हा ॲसिड ग्रुप असल्यामुळे हा सल्फोनिक ॲसिड, आणि सेकंड पोझिशनला तुमचा फ्युरॉन आहे म्हणून 2 फ्युरॉन सल्फोनिक ॲसिड और अल्फा प्युरॉन सल्फोनिक ॲसिड. म्हणजेच तर अल्फा पोझिशनला एक सल्फोनिक ॲसिड किंवा अल्फा पोझिशनला हा तुमचा फ्युरॉन आहे सल्फोनिक ॲसिडचा, त्यामुळे अल्फा फ्युरॉन सल्फोनिक ॲसिड हे तुमचा या सेकंड एक्झाम्पलचं नॉमेनक्लेचर झालं आहे. आता लास्ट जे एक्झाम्पल आहे ते हा बघितला एवढा ग्रुप तुमचा थायोफिन. इथे बघितला एक पायरॉल झाला, फ्युरॉन झाला आणि थायोफिन झाला. एवढा ग्रुप जर काढला ॲसिटिल ग्रुप तर हा तुमचा सिम्पल थायोफिन. इथे पण नंबरिंग देताना सेम की जो फर्स्ट नंबर आहे तो ऑलवेज गिवन टू द हेटेरो ॲटम. हेटेरो ॲटमपासून स्टार्ट करायची नंबरिंग 1 2 3 4 आणि 5. आणि सेकंड पोझिशनला ॲसिटिल ग्रुप असल्यामुळे 2 ॲसिटिल थायोफिन. किंवा अल्फा बीटानुसार गेलं ग्रीक लेटर्सने इंडिकेट करायचं ठरवलं तर जे अल्फा पोझिशनला आहे तेव्हा अल्फा पोझिशनला ॲसिटिल ग्रुप असल्यामुळे अल्फा ॲसिटिल थायोपिन किंवा 2 ॲसिटिल थायोपिन. हे झाले तिघंही 5 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्समध्ये नॉमेनक्लेचर कसं द्यायचं किंवा नंबरिंग कसं द्यायचं याबाबत. आता आपण पुढे बघणार आहोत 6 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंडबद्दल. तर 6 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्समध्ये हे त्याचं 6 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंडचं एक्झाम्पल बघितलं तर दिस इज अन पिरिडीन. पिरिडीन बघितला तर हा एक स्ट्रक्चर आपण मागच्या लेक्चरला डिस्कस केलं की हे पिरिडीनचं स्ट्रक्चर आहे. पिरिडीनमध्ये इट इज 6 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स कंटेनिंग N ॲज अ N म्हणजेच काय तर नायट्रोजन ॲज अ हेटेरो ॲटम, आणि पोझिशन इंडिकेटेड बाय नंबर्स ऑफ ग्रीक लेटर्स और नंबर 1 इज ऑलवेज गिवन टू द हेटेरो ॲटम. म्हणजे मगाशी बघितल्यानुसार जे 5 मेंबर रिंग हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्समध्ये होतं तसंच 6 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्समध्ये पण तेच की जो फर्स्ट नंबर आहे तो ऑलवेज गिवन टू द
हेटेरो ॲटमपासून नंबरिंग स्टार्ट करायची आहे. किंवा ग्रीक लेटर्समध्ये बघितलं तर अल्फा बीटा आणि त्याच्या पुढचा गॅमा. ही बघितली आपण 5 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड 1 2 3 4 5 अँड 6 म्हणजेच 6 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड आहे. आणि नंबरिंग आपण हेटेरो ॲटमपासून स्टार्ट केली तर 1 2 3 4 5 अँड 6. त्यानंतर जर अल्फाने बघितलं तर हा अल्फा आणि हा अल्फा डॅश मगाशी सांगितल्यानुसार सेम आहे, दोघांचं नेचर सेम आहे. वरती CH ग्रुप, इथे CH ग्रुप, इथे नायट्रोजन, इकडे नायट्रोजन. तर हा आणि हा सेम आहेत. परत हा सेंटर सेम आहेत. इकडे एक सिंगल CH ग्रुप आहे, त्यानंतर एक ॲडजसंट CH ग्रुप आहे, इकडे CH ग्रुप आहे. म्हणून हे दोघंही सेम. उरलेला फक्त हा एक कार्बन जो आहे तो गॅमा. अल्फा डॅश, बीटा डॅश आणि हा शेवटचा तुमचा गॅमा. तर हे झालं सिम्पल पेरिडीनचं स्ट्रक्चर. त्याला नॉमेनक्लेचर तिथं नाम सेम की फर्स्ट जो नंबर आहे तो ऑलवेज गिवन टू द हेटेरो ॲटम. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे क्विनोलिनचं. क्विनोलिन हे कंडेन्स हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्समध्ये आपण हे एक्झाम्पल बघितलं. तर इथे सुद्धा जे नंबरिंग द्यायचं आहे ते ऑलवेज गिवन, फर्स्ट नंबर इज ऑलवेज गिवन टू द हेटेरो ॲटम. हेटेरो ॲटमपासून तुम्हाला नंबरिंग स्टार्ट करायची आहे 1 2 3 4. इथे 4पर्यंत आल्यानंतर पुढचं इथे महत्त्वाचं आहे बघा की पुढचा जो नंबरिंग आहे तो ह्या फ्यूज पोझिशनला न देता तो, तर हा जो इथे जो नंबरिंग द्यायचं ठरवलं तर हे जे नंबरिंग आहे ते फ्यूज सेंटरला न देता त्याच्या ॲडजस्टंट सेकंड रिंगपासून स्टार्ट करायचं आहे. आणि हे जे दोघंही फ्यूज सेंटर्स आहेत की जिथे दोघंही रिंग जोडल्या गेल्यात त्यांना शेवटी नंबरिंग द्यायची. ही महत्त्वाची गोष्ट. ज्यावेळेस 2 रिंग कंडेन्स हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स असतील, फ्यूज रिंग्स असतील, त्यावेळेस नंबरिंग देताना ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. आता बघा 1 2 3 4. त्यानंतर 5th जो नंबर आहे तो त्याच्या ॲडजसंट सेकंड रिंगच्या ॲडजसंट कार्बनला. त्यानंतर 5 6 7 8 आणि शेवटचा 8 कंप्लीट, इथेपर्यंत कंप्लीट झाल्यानंतर जो 9 नंबर आहे तो फ्यूजला आणि शेवटचा उरलेला कार्बन हा 10. हे टोटल इथे 10 सेंटर्स आहेत, 10 सेंटर्स आहेत टोटली. आणि नंबरिंग कशा पद्धतीने दिली तर अशा पद्धतीने. इथे पण बघितलं तर हे त्याचं अल्फा सेंटर, हे बीटा सेंटर आणि हे गॅमा सेंटर. अल्फा बीटा गॅमा हे झालं क्विनोलिनचं एक्झाम्पल. त्यानंतर लास्ट वन इज आयसोक्विनोलिन. इथे बघितलं तर एक्सेप्ट आयसोक्विनोलिन म्हटलं आहे की हे जे आपण वरती बघितले पाचही एक्झाम्पल, हे एक्झाम्पल हे आणि पिरिडीन आणि क्विनोलिनचे हे सगळे एक्झाम्पल्सचे बघितले. तर यापेक्षा वेगळंच शेवटचा जो आयसोक्विनोलिन आहे तो एक्सेप्शनल आहे की इथे जर बघितलं की जो फर्स्ट नंबर आपण मगाशी बघितल्यानुसार फर्स्ट नंबर इज ऑलवेज गिवन टू द हेटेरो ॲटम. बट इन दिस केस जो फर्स्ट नंबर आहे तो जिथे रिंग फ्यूज झाली आहे त्याच्या ॲडजसंट कार्बनपासून नंबरिंग स्टार्ट केली आहे. तर जो फर्स्ट नंबर आहे तो नायट्रोजनच्या ॲडजसंट किंवा फ्यूज रिंगपासून ॲडजसंट जो कार्बन आहे त्याला फर्स्ट नंबर. त्यानंतर सेकंड जी पोझिशन आहे किंवा सेकंड नंबर आहे तो नायट्रोजन. देन दिस इज अन थर्ड पोझिशन. देन फोर्थ. आता 5th परत ॲडजसंटला, फ्यूज रिंगला नाही. 5th 6th 7th 8th अँड 9th अँड लास्ट वन इज 10. तर टोटली 10 सेंटर्स, 10 सेंटर्स आहेत. नंतर अल्फा बीटा गॅमा ते मगाशीप्रमाणेच. तर हे बाकी सगळं मगाशीप्रमाणेच, पण फक्त जिथे जे फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवायची की जी फर्स्ट नंबर आहे तो नायट्रोजनच्या ॲडजसंट पोझिशन, फक्त एवढं एक एक्सेप्शन आहे. बाकी सगळ्यांमध्ये एवढं लक्षात ठेवायचं की फर्स्ट नंबर इज ऑलवेज गिवन टू द हेटेरो ॲटम. आणि हे आयसोक्विनोलिन एवढं एक एक्सेप्शन आहे की जिथे नंबरिंग देताना आपल्याला फर्स्ट नंबर आहे तो जिथून रिंग फ्यूज झाली आहे किंवा जो ॲडजसंट आहे तिथून नंबरिंग स्टार्ट करायची. तर याचीसुद्धा आपण काही एक्झाम्पल बघूयात. तर याचं एक्झाम्पल बघायला गेलं तर बघा, हे फर्स्ट एक्झाम्पल की हा तुमचा एवढा जर बघितला तर हा तुमचा एवढा पिरिडीन आहे. तर पिरिडीनला नंबरिंग देताना आपण बघितलं की फर्स्ट नंबर इज ऑलवेज गिवन टू द हेटेरो ॲटम. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5th अँड 6th. टोटल 6 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. आणि नंबरिंग देताना आपण अशा पद्धतीने दिली. त्यानंतर इथे पण अल्फा बीटा आणि गॅमा, अल्फा डॅश बीटा डॅश आपण बघितलं हे. तर अल्फा डॅश बीटा डॅश का द्यायचं किंवा अल्फा बीटा आणि गॅमा हे आपण हे कसं इंडिकेट केलं तर आपण मगाशी बघितलं. तर इथं आता परत सेकंड पोझिशनला आपण इथून नंबरिंग स्टार्ट केली आणि सेकंड पोझिशनला हा तुमचा हायड्रोक्सी ग्रुप आहे किंवा OH ग्रुप आहे. OH ग्रुपला आपण हायड्रोक्सी ग्रुप म्हणतो.
तर याचं नॉमेनक्लेचर काय येणार आहे तर मग 2 हायड्रॉक्सी पिरिडीन. काय तर सेकंड पोझिशनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे आणि हा तुमचा पिरिडीन 2 हायड्रॉक्सी पिरिडीन, किंवा जर अल्फानुसार ठरवलं तर अल्फा हायड्रॉक्सी पिरिडीन हे असं त्याचं नॉमेनक्लेचर आहे. काय तर 2 हायड्रॉक्सी पिरिडीन और अल्फा हायड्रॉक्सी पिरिडीन हे असं नॉमेनक्लेचर येणार आहे. आता सेकंड एक्झाम्पल बघितलं तर हा एवढा ग्रुप काढून टाकला तर हा तुमचा सिंपल पिरिडीन. नॉमेनक्लेचर देताना सेम 1 2 3 4 5 अँड 6 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. आता इथे थर्ड पोझिशनला तुमचा नायट्रो ग्रुप आहे, NO2 ग्रुप आहे, तर याचं नॉमेनक्लेचर देताना 3 नायट्रोपिरिडीन. तर थर्ड पोझिशनला नायट्रो ग्रुप असल्यामुळे 3 नायट्रोपिरिडीन हे असं याचं नॉमेनक्लेचर येणार आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. हा तुमचा एवढा क्विनोलिन आहे, सिंपल क्विनोलिन. हा वरचा मिथिल ग्रुप काढला तर हा तुमचा एवढा क्विनोलिन आहे, सिंपल क्विनोलिन. क्विनोलिनमध्ये पण आपण बघितलं की नंबरिंग देताना फर्स्ट नंबर इज ऑलवेज गिवन टू द हेटेरोएटम. इथून नंबरिंग स्टार्ट करायची 1 2 3 4. त्यानंतर इथे 5 6 7 8 9 अँड 10. आता बघा इथे चौथ्या पोझिशनला एक मिथिल ग्रुप आहे, म्हणून इथे नंबरिंग लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की इथे नंबरिंग कशा पद्धतीने द्यायची. इथे नंबरिंग कशा पद्धतीने द्यायची तर इथे 5th पोझिशन ही, म्हणून इथे परत 6th पोझिशनला एक मिथिल ग्रुप आहे. तर मग याचं नॉमेनक्लेचर देताना 4,6 डायमिथिल क्विनोलिन. काय तर 4th पोझिशनला पण एक मिथिल ग्रुप आहे, 6th पोझिशनला पण एक मिथिल ग्रुप आहे. त्यामुळे नंबरिंग अशा पद्धतीने दिली आपण 1 2 3 4. त्यानंतर 5 6 7 8 9 अँड 10. म्हणून 4,6 डायमिथिल क्विनोलिन. दिस इज अ नॉमेनक्लेचर ऑफ दिस कंपाऊंड. अँड लास्ट एक्झाम्पल इज दिस. हा तुमचा आयसोक्विनोलिन. आता नंबरिंग देताना आपण आयसोक्विनोलिन एक्सेप्शनल आहे हे पण बघितलं, तर इथून नंबरिंग स्टार्ट करायची 1 2 3 4. आणि 5th पोझिशनला तुमचा नायट्रो ग्रुप आहे किंवा NO2 ग्रुप आहे. त्यानंतर 6 7 8 9 आणि 10 ही टोटल पूर्ण रिंग 10 सेंटर्स. 5व्या पोझिशनला नायट्रो ग्रुप, तर याचं नॉमेनक्लेचर असणार आहे 5 नायट्रो आयसोक्विनोलिन. याचं नॉमेनक्लेचर काय असणार आहे, 5व्या पोझिशनला नायट्रो ग्रुप असल्यामुळे 5 नायट्रो आयसोक्विनोलिन. हे झालं नॉमेनक्लेचरबद्दल. बघा परत नॉमेनक्लेचरमध्ये आपण 5 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स बघितले. 5 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्समध्ये मेनली महत्त्वाचे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की फर्स्ट नंबर इज ऑलवेज गिवन टू द हेटेरोएटम. हेटेरोएटमपासून तुम्हाला नंबरिंग स्टार्ट करायची आहे. त्यानंतर आपण 6 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड बघितले, त्याच्यातले हे एक्झाम्पल्स बघितले. अतिशय सोपे एक्झाम्पल, अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले, म्हणून ते समजले असतील असं मी समजतो. तर हे झालं तुमचा सेकंड पॉईंट की नॉमेनक्लेचर ऑफ हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स. इथे आपण पूर्णपणे डिटेलमध्ये बघितलेलं आहे. तर आता नेक्स्ट पॉईंट आहे ॲरोमॅटिक कॅरेक्टर, की कुठले कंपाऊंड्स हे ॲरोमॅटिक कॅरेक्टर दाखवतात किंवा कोणते कंपाऊंड्स ॲरोमॅटिक असतात. त्यानंतर आपण कशावरून ठरवतो की ते कंपाऊंड जे आहेत ते ॲरोमॅटिक आहेत किंवा ॲरोमॅटिक नेचर ते का दाखवतात. तर आपण ह्या पॉईंटमध्ये आपण ते सगळं डिस्कस करणार आहोत. तर ऑल हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स आर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स बिकॉज दे सॅटिस्फाय हकेल्स रूल. काय म्हणता येते तर जेवढे पण हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स आहेत आपण बघितलेले ते सगळे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत बिकॉज दे सॅटिस्फाय हकेल रूल, की ते सगळे जे कंपाऊंड्स आहेत ते हकेल्स रूल सॅटिस्फाय करतात किंवा हकेल्स रूल फॉलो करतात. तर हा हकेल रूल काय आहे ते आपण बघणार आहोत. तर हकेल रूल इज स्टेट दॅट एनी सायक्लिक प्लेनर कॉन्जुगेटेड सिस्टीम कंटेनिंग 4n+2 pi electron system, such compounds are known as aromatic compounds. तर हकेल्स रूल काय म्हणतो तर कुठलाही सायक्लिक कंपाऊंड्स, की कुठलाही जो कंपाऊंड असेल तो सायक्लिक असायला हवा, ही त्याची फर्स्ट कंडिशन. त्यानंतर तो प्लेनर असायला हवा आणि कॉन्जुगेटेड सिस्टीम असायला हवी. कॉन्जुगेटेड सिस्टीम म्हणजे काय तर त्याचे जे डबल बॉन्ड्स आहेत ते कॉन्जुगेशनमध्ये असायला हवेत. तर कॉन्जुगेटेड सिस्टीम आपण डिस्कस करणारच आहोत. तर एक तर तो सायक्लिक असायला हवा, त्यानंतर प्लेनर असायला हवा आणि कॉन्जुगेटेड सिस्टीम असायला हवी. आणि हे तिघंही गोष्टी असूनही तो 4n+2 pi इलेक्ट्रॉन सिस्टीम फॉलो करायला हवा, की तो जो कंपाऊंड आहे तो सायक्लिक असायला हवा फर्स्ट ऑफ ऑल, त्यानंतर प्लेनर असायला हवा, त्यानंतर कॉन्जुगेटेड सिस्टीम असायला हवी. हे सगळं असूनही तो 4n+2 pi सिस्टीम फॉलो करायला हवा तो कंपाऊंड. असे कंपाऊंड जे असतात त्याला आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणतात.
तर असे कंपाऊंड्स कुठले कुठले त्याचे एक्झाम्पल दिलेत. तर कुठले? बेन्झीन, फ्युरॉन, पायरॉल अँड थायोपिन. दिस आर द एक्झाम्पल्स ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. तर आपण हे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स कशावरून ठरवतो आपण आता हे डिस्कस करूया. तर बघा इथे फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे ते बेन्झिनचं. तर बेन्झिन हा कंपाऊंड किंवा बेन्झिन रिंग ॲरोमॅटिक आहे हे आपण कशावरून ठरवतो? तर हाकेल रूलनुसार ते कसं आपण त्याला प्रूव्ह करणार आहोत की बेन्झिन इज ॲन ॲरोमॅटिक कंपाऊंड. तर ते आपण बघणार आहोत की हाकेल रूलनुसार सगळ्यात आधी त्याची पहिली कंडिशन की तो सायक्लिक कंपाऊंड असायला हवा. तर बेन्झिन सायक्लिक कंपाऊंड आहे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर तो प्लेनर असायला हवा. बेन्झिन सगळेचे सगळे कार्बन सगळे हायड्रोजन एकाच प्लेनरमध्ये असल्यामुळे बेन्झिन हा कंपाऊंड सायक्लिक आहे, प्लेनर आहे. त्यानंतर तिसरी जी कंडिशन आहे त्याची ती कॉन्जुगेटेड असायला हवं की हे जे डबल बॉन्ड्स आहेत, हा डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड आणि हा डबल बॉन्ड हे कॉन्जुगेशनमध्ये म्हणजे नेमके काय? तर हा एक कार्बन सोडून डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड असं त्याचं कॅरेक्टर असायला हवं की हा जो डबल बॉन्ड आहे तो इकड सिंगल बॉन्डकडे मूव्ह होऊ शकतो. त्यानंतर एक सोडून एक जो डबल बॉन्ड आहे हे त्याचं कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे. तर ही बेन्झिन जी रिंग आहे ती प्लेनर आहे, सायक्लिक आहे, त्यानंतर कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे. तर आता हकेल्स रूलनुसार आपण त्याची शेवटची कंडिशन काय? तर 4n+2 पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम फॉलो करायला हवा. आता 4n+2 सिस्टीम, आता 4n+2 सिस्टीममध्ये n जो आहे तो इंटेजर असतो. तो 0, 1, 2, 3 तो काही असू शकतो. तर ज्यावेळेस तो 1, 2, 3 असणार आहे त्यावेळेस ती पाय सिस्टीम आपण ॲरोमॅटिक कॅरेक्टर दाखवणार आहेत. तर आता बेन्झिन ॲरोमॅटिक कशावरून आपण ते ठरवणार आहोत. तर बेन्झिन रिंगमध्ये आपल्याला माहिती आहे की टोटल ही जे 6 हा जो आहे तो सिग्मा बॉन्ड आहे, सिग्मा बॉन्ड हे सगळे बाहेरून जे आहे ते सगळे सिग्मा बॉन्ड आहेत. आणि मधून जे हा डबल बॉन्ड की हे जे आहेत ते पाय बॉन्ड्स आहेत. 1, 2, 3 टोटल 3 पाय बेन्झिन रिंगमध्ये टोटल 6 सिग्मा बॉन्ड आहेत आणि 3 पाय बॉन्ड्स आहेत. तर ह्या एक पाय बॉन्डमध्ये टोटल 2 इलेक्ट्रॉन असतात. हा एक इलेक्ट्रॉन, हा एक इलेक्ट्रॉन. नंतर इथे पण हा एक इलेक्ट्रॉन, हा एक इलेक्ट्रॉन, हा एक आणि हा एक, असे टोटल हे दोन आणि हे दोन टोटल 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. तर आपण बघितलं की टोटल 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत आपल्या बेन्झिन रिंगमध्ये. तर आपला जो रूल आहे किंवा जो फॉर्म्युला आहे 4n+2. आता यांची व्हॅल्यू जर आपण 1 टाकून बघितली, 4 × 1+2 काय केलं आपण? 4 यांची व्हॅल्यू जी आहे ती 1 टाकली, 4 × 1+2 पाय सिस्टीम. काय तर 4 × 1+2 पाय सिस्टीम म्हणजे आपण बघितलं की 4 × 1 दॅट इज 4 + 2 इज इक्वल 4 + 2 इज इक्वल टू 6 पाय इलेक्ट्रॉन. टोटल 6 पाय इलेक्ट्रॉन्स. ज्यावेळेस असे टोटल जे इलेक्ट्रॉन्स आपण आहेत बघितले की 6 इलेक्ट्रॉन्स, ज्यावेळेस n इज इक्वल टू 1, 2 आणि 3, 4, 5 ज्यावेळेस असे इंटेजर असणार आहेत त्यावेळेस जे इलेक्ट्रॉन्स येतात त्या ज्या सिस्टीम्स असतात त्याला आपण ॲरोमॅटिक सिस्टीम किंवा ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणतो. इथे आपण बघितले की टोटल 6 पाय इलेक्ट्रॉन, आपण n इज इक्वल टू 1 घेतला तर आपली टोटलची इलेक्ट्रॉनची टोटल फायनल जी व्हॅल्यू आली ती 6 पाय इलेक्ट्रॉन. म्हणजे 6 पाय इलेक्ट्रॉन आल्यामुळे हा जो कंपाऊंड आहे तो ॲरोमॅटिक कंपाऊंड दाखवतो. तसंच ज्यावेळेस आपण 4 × आता n इज इक्वल टू 2 घेतला म्हणजे 4 × 2 + 1 म्हणजे काय? तर 4 × 2 8 2 4n + 2 म्हणजे 4 × 2 इज इक्वल टू 8 अँड +2 म्हणजे इज इक्वल टू टोटल 10 पाय इलेक्ट्रॉन्स. ज्यावेळेस 6, 10 जर आपण इथे एनच्या जागेवर ज्यावेळेस आपण 3 घेणार आहोत तर आपले टोटल 14 पाय इलेक्ट्रॉन्स येणार आहेत. ज्यावेळेस अशा पद्धतीने ज्यावेळेस आपल्या सिस्टीमचे इलेक्ट्रॉन्स असणार आहेत त्या कंपाऊंड्सला आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणणार आहोत. परत एकदा बेन्झिनमध्ये टोटल 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. मग असे बघितलं 6 पाय इलेक्ट्रॉन्स. तर आपण काय केलं की n इज इक्वल टू आपल्याला माहिती की 1, 2, 3 कुठलाही इंटेजर व्हॅल्यू घ्यायची. तर आपण तिथे 1 घेतला. 1 घेतल्यावर आपल्याला टोटल 6 पाय इलेक्ट्रॉन आन्सर आलं. त्यामुळे 1 घेतल्यानंतर 6 पाय इलेक्ट्रॉन आल्यामुळे आपला जो
बेन्झिन जो कंपाऊंड आहे तो ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे, आपण यावरून ठरवू शकतो. त्यानंतर आता सेकंड एक्झाम्पल बघा, n+2 सिस्टीम वेअर n इज इक्वल टू 1, n इज इक्वल टू 1, n इज इक्वल टू 1, 4 into 1 plus 2 pi electron system, 4 into 1 4 is equal to total 6 pi electron system is there. That's why this is an benzene is an aromatic compound. आता सेकंड एक्झाम्पल बघितलं आपल्याला हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स मधलं 5 मेंबर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड दॅट इज फ्युरॉन. आता फ्युरॉनमध्ये पण ही सायक्लिक कंपाऊंड आहे, त्यानंतर प्लेनर आहे, त्यानंतर थर्ड वन इज अ कॉन्ज्युगेशन. इथे लोन पेअर आहे ती कॉन्ज्युगेशनमध्ये जाणार आहे. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड कॅरेक्टर आहे. इथे लोन पेअर आहे जी कॉन्ज्युगेशनमध्ये जाणार आहे, त्यामुळे हा कॉन्ज्युगेटेड कंपाऊंड आहे. त्यानंतर जी शेवटची कंडिशन आहे तर तो 4n+2 पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम फॉलो करायला हवा. तर आपण बघितलं की ज्यावेळेस आपण n इज इक्वल टू 1 घेतला, 4 into 1 + 2 इज इक्वल टू टोटल 6 पाय इलेक्ट्रॉन. हे याचे टोटल दोघं, हा एक इलेक्ट्रॉन हा एक इलेक्ट्रॉन, त्यानंतर हा एक आणि त्यानंतर ऑक्सिजनवरची लोन पेअर आहे, हा एक इलेक्ट्रॉन हा एक इलेक्ट्रॉन, टोटल 2 2 4 आणि हे 2 6, टोटल 6 पाय इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे आपण n इज इक्वल टू 1 घेतला आणि टोटल 6 पाय इलेक्ट्रॉन्स आल्यामुळे आपला जो कंपाऊंड आहे फ्युरॉन तो ॲरोमॅटिक नेचर दाखवतो किंवा तो ॲरोमॅटिक कॅरेक्टर दाखवतो. हे आपल्या ह्या 4n+2 हकेल्स रूलनुसार आपण ते प्रूव्ह केलं आहे. अशाच पद्धतीने इथे फ्युरॉन पायरॉल घेतला किंवा थायोपिन घेतला. आपण मग असे एक्झाम्पल बघितले की फ्युरॉन, पायरॉल आणि थायोपिन हे सगळे ॲरोमॅटिक कंपाऊंड्सचे एक्झाम्पल्स आहेत. तर याऐवजी इथे जर सल्फरने रिप्लेस केला तर तो थायोपिन होणार आहे. थायोपिन असल्यावर सल्फरवर सुद्धा एक लोन पेअर असते, म्हणजे टोटल 6 पाय इलेक्ट्रॉन्स येणार आहेत. आणि जो तुमचा थायोपिन किंवा पायरॉल हे जे कंपाऊंड्स आहेत ते पण ॲरोमॅटिक असणार आहेत. तर त्यानंतर पुढचं पिरिडीन एक्झाम्पल आहे. थर्ड वन इज अ पिरिडीन. एक एक्झाम्पल तुम्हाला घेऊन दाखवतो. त्यानंतर फॉर एक्झाम्पल आता पायरॉल, की पायरॉलचं एक्झाम्पल बघितलं आपण की हे तुमचं सिंपल पायरॉलचं स्ट्रक्चर 4n+2 पाय सिस्टीम. तर आपल्याला माहिती आहे की या नायट्रोजनवर एक लोन पेअर आहे, हा एक इलेक्ट्रॉन हा एक इलेक्ट्रॉन पाय इलेक्ट्रॉन, हा नंतर हा एक इलेक्ट्रॉन हा एक इलेक्ट्रॉन, हे सगळे पाय इलेक्ट्रॉन आणि नायट्रोजनची एक लोन पेअर हे 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे टोटल आपले 6 पाय इलेक्ट्रॉन झाले आहेत. हे 2 आणि हे 2 टोटल 6 पाय इलेक्ट्रॉन. आता n इज इक्वल टू जर आपण 1 घेतला तर 4 into 1 + 2 इज इक्वल टू 6 पाय, म्हणजे तर आपला या अशा फॉर्म्युल्यानुसार आपला जो पायरॉल आहे तो ॲरोमॅटिक कॅरेक्टर दाखवतो. त्यानंतर सेम थायोपिन, सल्फरवर पण आपल्याला माहिती की लोन पेअर असते, हे 2 इलेक्ट्रॉन हा एक इलेक्ट्रॉन हा एक इलेक्ट्रॉन, त्यानंतर हा एक इलेक्ट्रॉन हा एक इलेक्ट्रॉन आणि हे 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे टोटल 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. 4n+2 पाय म्हणजे 4 into जर आपण इंटिजर 1 घेतला +2 इज इक्वल टू टोटल 6 पाय इलेक्ट्रॉन, म्हणजे हा जो आहे तो आपला हकेल्स रूल ओबे करते, म्हणून हा तुमचा ॲरोमॅटिक कंपाऊंड. तर आता पुढचा एक्झाम्पल म्हणजे आपण बघितलं की फ्युरॉन, पायरॉल आणि थायोपिन हे तिघंही ॲरोमॅटिक नेचर दाखवतात. त्यानंतर आता पुढचं एक्झाम्पल आहे पिरिडीन, की पिरिडीन हा जो कंपाऊंड आहे तो ॲरोमॅटिक आहे किंवा नाही. तर पिरिडीनमध्ये आपण बघितल्याप्रमाणे बेन्झिनप्रमाणेच, तर आता पिरिडीनमध्ये बघितलं तर 4n+2 पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम आहे. तर पिरिडीन कशावरून ॲरोमॅटिक ठरणार आहे ते आपण बघणार आहोत. तर पिरिडीनमध्ये आपण सगळ्यात आधी बघितलं तर प्लेनर स्ट्रक्चर आहे, त्यानंतर सायक्लिक कंपाऊंड आहे आणि त्यानंतर कॉन्ज्युगेटेड सिस्टीम आहे, सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड कॅरेक्टर आहे. तर टोटल हा तुमचा पिरिडीन. हा तुमचा एक डबल बॉन्ड हा एक इलेक्ट्रॉन हा एक इलेक्ट्रॉन, त्यानंतर हा एक इलेक्ट्रॉन हा एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन, टोटल 6 पाय इलेक्ट्रॉन. ह्या नायट्रोजनवर एक लोन पेअर असते पण ती कॉन्ज्युगेशनमध्ये येत नाही, ती बाहेरून असते किंवा
ही जी लोन पेअर आहे ती कॉन्ज्युगेशनमध्ये येत नाही, म्हणून टोटल 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. आता 6 पाय इलेक्ट्रॉन्स म्हटल्यावर 4n+2 पाय सिस्टीम, पाय सिस्टीममध्ये आपण जर n इज इक्वल टू 1 आपण जर टाकला तर 4 × 1 + 2 इज इक्वल टू 6 पाय इलेक्ट्रॉन, म्हणजे 6 पाय इलेक्ट्रॉन. तर हा 6 पाय इलेक्ट्रॉन आल्यामुळे हा जो कंपाऊंड आहे तो आपला ॲरोमॅटिक इन नेचर दाखवतो, किंवा पिरिडीन जो आहे तो ॲरोमॅटिक आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल क्विनोलिन. आता क्विनोलिन जो कंपाऊंड आहे तो ॲरोमॅटिक आहे किंवा नाही. तर आता आपण हे एक्झाम्पलवरून अजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजणार आहे की ॲरोमॅटिसिटी आपण कशावरून ठरवत असतो. हे तुमचं सिंपल क्विनोलिनचं स्ट्रक्चर. तर क्विनोलिनमध्ये बघितलं आपण तर 1, 2, 3, 4 आणि 5 टोटल 5 पाय बॉन्ड्स आहेत. उरलेले सगळे सिग्मा बॉन्ड्स आहेत. पाय बॉन्ड्समध्ये हा इथे 1 इलेक्ट्रॉन, हा 1 इलेक्ट्रॉन, सगळ्यांना 2-2 इलेक्ट्रॉन प्रत्येक पाय बॉन्डला. टोटल 5 × 2 इज इक्वल टू 10 पाय इलेक्ट्रॉन्स. काय तर क्विनोलिनमध्ये 2, 2, 4, 2, 6, 2, 8 आणि 2, 10 प्रत्येकामध्ये 2-2 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे टोटल 10 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. आपला हकेल्स रूल आपण जर बघितलं की हकेल्स रूलनुसार तर ही प्लेनर सिस्टीम आहे. त्यानंतर कॉन्ज्युगेटेड सिस्टीम आहे, सगळे कॉन्ज्युगेटेड डबल बॉन्ड्स आहेत. त्यानंतर सायक्लिक कंपाऊंड आहे. त्यानंतर पुढे जाऊन 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स. 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स म्हणजे आपण जर आता बघितलं आपले टोटल 10 इलेक्ट्रॉन्स आले आहेत. तर आता n इज इक्वल टू आपण 2 घेतला तर 4 × 2 + 2 पाय इलेक्ट्रॉन्स, म्हणजे 4 × 2 8 + 2 इज इक्वल टू 10 पाय इलेक्ट्रॉन्स. टोटल 10 पाय इलेक्ट्रॉन्स आपण बघितले की 10 पाय इलेक्ट्रॉन्स आले. आपण ज्यावेळेस इथे इंटेजर 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने ज्यावेळेस टाकणार आहोत त्यावेळेस जर आपण आता इथे 2 इंटेजर व्हॅल्यू घेतली, n इज इक्वल टू 2 घेतला तर आपलं टोटल 10 इलेक्ट्रॉन्स आले. म्हणजे यावरून हा जो कंपाऊंड्स आहे क्विनोलिन हा तुमचा ॲरोमॅटिक कॅरेक्टर दाखवतो की दिस इज अन ॲरोमॅटिक कंपाऊंड. एक ॲरोमॅटिक कंपाऊंडचं एक्झाम्पल की जे ॲरोमॅटिक नसणार आहे त्यावरून अजून तुमचं थोडंसं क्लिअर होणार आहे की फॉर एक्झाम्पल दिस इज अन आता हा एक कंपाऊंड आहे की 4 मेंबर सायक्लिक कंपाऊंड सायक्लोब्युटीन हा तुमचा कंपाऊंड आहे. तर हा ॲरोमॅटिक आहे किंवा नाही आपण हे कसं डिसाईड करणार आहोत. तर आपल्या हकेल्स रूलनुसार आपण बघितलं की पहिली जी कंडिशन आहे की तो सायक्लिक आहे, त्यानंतर सायक्लिक कंपाऊंड आहे, प्लेनर आहे, त्यानंतर कॉन्ज्युगेटेड डबल बॉन्ड्स आहेत, सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे. त्यानंतर आपला पुढचा जो आहे तो 4n+2 पाय इलेक्ट्रॉन, 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स. आता हा एक पाय बॉन्ड, हा एक पाय बॉन्ड, बाकीचे सगळे सिग्मा बॉन्ड्स. पाय बॉन्ड्समध्ये हा एक इलेक्ट्रॉन, हा एक इलेक्ट्रॉन, इथे एक इलेक्ट्रॉन आणि इथे एक इलेक्ट्रॉन. टोटल 4 पाय इलेक्ट्रॉन्स. 4 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. 4 पाय इलेक्ट्रॉन्समध्ये बघितलं तर आपण 4n+2 जर आपण इथे इंटेजर व्हॅल्यू 0 टाकली, कारण आपण मागाशी बघितलं की ज्यावेळेस इंटेजर व्हॅल्यू 1 टाकले त्यावेळेस आपले टोटल 6 पाय इलेक्ट्रॉन्स येत आहेत. आता आपण 0 टाकून बघूया. +2 पाय इलेक्ट्रॉन्स, दॅट इज 4 × 0, 0 + 2 दॅट इज 2 पाय इलेक्ट्रॉन्स इज देअर इन दिस सिस्टीम टोटल. म्हणजे ज्यावेळेस आपण इंटेजर व्हॅल्यू 0 घेणार आहोत त्यावेळेस आपले 2 पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम येणार आहे. ज्यावेळेस 2 पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम येईल त्यावेळेस तो ॲरोमॅटिक असणार आहे. पण आपले टोटल 4 पाय इलेक्ट्रॉन्स आलेले आहेत. म्हणजे इथे
4 into 0.5 plus 2 is equal to दिस इज अन पाय इलेक्ट्रॉन्स. म्हणजे आपण जर अशा पद्धतीने घेतलं तर 4 into 0.5 इज इक्वल टू 2 प्लस 2 इज इक्वल टू 4 पाय इलेक्ट्रॉन्स. म्हणजे हा जो तुमचा कंपाऊंड आहे हा ॲरोमॅटिक नेचर दाखवत नाही किंवा हा 4n+2 पाय सिस्टीम ओबे करत नाही. कारण की आपली n इज इक्वल टू इंटिजर व्हॅल्यू जी 0 असायला हवी, 1 असायला हवी, 2 किंवा 3, 4 अशी व्हॅल्यू असायला हवी. तरी ती ही 0.5 आल्यावर आपले टोटल 4 इलेक्ट्रॉन्स होत आहेत. तर त्यावरून हा जो ॲरोमॅटिक हा कंपाऊंड आहे तो नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. दिस इज ऑल अबाउट ॲरोमॅटिसिटी. आपण 4 एक्झाम्पल बघितले. बेन्झीन, फ्युरॉन, पिरिडीन अँड क्विनोलिन सगळे एक्झाम्पल आपण ॲरोमॅटिक कॅरेक्टर दाखवतात की नाही हे सगळं बघितलं. तर हेन्स बेन्झीन, फ्युरॉन, पायरॉल, थायोपिन, पिरिडीन अँड आयसोक्विनोलिन ऑल आर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. की हाकेल रूलनुसार आपण हे डिसाईड केले की हे जे सगळे कंपाऊंड्स आहेत ॲरोमॅटिक इन नेचर आहेत किंवा ॲरोमॅटिक कॅरेक्टर दाखवतात. त्यामुळे आपण त्यांना ॲरोमॅटिक कंपाऊंड्स असं म्हणतो. हे झालं सगळं ॲरोमॅटिक कंपाऊंड्सबद्दल. तर आपण आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो नेक्स्ट लेक्चरला आपण डिस्कस करूयात. सो थँक्यू.